नमस्कार. शेखर फडके इथं चढतात काय? काय झालं काय? तोंड बंद करा, मॅचेस येतील तोंडात. पोलीस आले, पोलीस आले, लवकर अरे काय झालं ओरडायला एवढं घाबरू नका. तुम्ही पासपोर्टसाठी अप्लाय केला होय ना? त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. काय पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी आला तुम्ही? अगं ते काय मला पकडायला आले, उगाच केवढी घाबरली बघा ही. अहो चालायचंच हो. कॉन्स्टेबलचा जर युनिफॉर्म असला तरी माझा दरारा फौजदार सारखा आहे का नाही? काय बरं मी काय म्हणतो, तुम्ही शेखर फडके ना? फडके नाही हो, मग फडके असेल ते. बघा ना नीट, फडके, शेखर फडके. अहो स्किटच्या सुरुवातीलाच काय फंबल मारते तुम्ही. तुम्ही नवीन हाव म्हणजे यांना सवय आहे ती. अहो स्किटच्या 3 वाक्यामध्ये एखादा जरी भंगबल पडला नाही ना, हे लगेच दचकतात. म्हणजे प्रसाद ओकडं किस्स्यांची आणि माझ्याकडं फंबलची इथं काहीच कमी नाही. आहे का नाही? बसा बसा. हो बसतो. अगं बाय हा. मी काय म्हणतो, आता कोणी शेजारी पाजारी असेल त्यांना बोलवा. काय 2-4 प्रश्न त्यांना पण विचारायला लागतात. मग प्रोसिजर आहे का नाही ते? काय बोलवते ना आमच्या शेजारी की नाही, खरात काकू राहतात, त्यांना बोलवते. कटकटे आहेत त्या, उगाच नको ते सांगत बसतील. नाही मग बोलवा मग त्यांना. म्हणजे काय नको असले शेजारी खरं खरं बोलतात का नाही? हो बहिणी बोलवा त्यांना. खरात काकू, खरात काकू, अगं काय सकाळी खरात हो साहेब. नाही हो, मी काय बघितलं नाही. यांच्या घरात काय भांडणं झाली असतील, मला काय माहिती नाही. मी खरंच काकू, अहो शांत व्हा. ते काय मला पकडायला आलेलं नाहीयेत, पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी आले. अगं बाई, पासपोर्ट फॉरेनला जातो काय? हो, अमेरिकेला. कुठं? अमेरिका? हो. तुम्ही या इथं बसा बघू. अरे हो भाऊ, तुम्ही एकट्याच चालला? म्हणजे पोरीला नाही घेऊन जाताय? नाही ना. बघा ना, मी किती मागे लागले पण ऐकतच नाहीत माझं. नाही तुम्ही जायला पाहिजे. सारखी अशी संधी येत नाही. काय समज मी हेच म्हणाले यांना, पण हे म्हणतात की कंपनीवाले नको म्हणतात म्हणून. करेक्ट आहे. करेक्ट काय? खरंच कंपनीवाले म्हणतात का यांना ओझं झालंय देव जाणे. तसाच असणार आहे. बायका सोबत असले की पुरुषांना रान मोकलं होतं ना. आता आमचे हे खराच ते चालीतल्या पोरांसोबत गोव्याला जातात. कशाला जातात ते काय मला माहित नाही. काय एवढं सगळं बोलताय? कसं बस समजावलं मी हिला. तुम्ही परत उसवून टाकाल. तुम्ही विचारा ना. जाऊ द्या. मी काय म्हणतो, व्हेरिफिकेशन साठी आलोय का ना? मला सांगा, हे साहेब कशी आहेत? घरामध्ये दारं लावून बायकोला मारत असतो. मी कधी मारतो हिला? 1 मिनिट. म्हणजे तुम्ही बायकोला मारता? फटा बोलतात. अहो काल रात्री यांच्या घरात भांडणांचे किती आवाज येत होते माहितीये? हा, यांच्या मारण्याच्या नाही अशी वरडत होती. अहो मी हिला मारत नव्हतो. मी मारत होतो. म्हणजे मी पाल मारत होतो आणि त्या पालीला बघून ही घाबरून अशी किंचाळत होती. त्याचं सांगतात. कळलं काय हो? आता मला कसं कळणार? व पालीला मारत होते की बायकोला मारत होते ते? आवाज केवढे मोठ्याने येत होते. आमची हे लुंगी घालून निघाले पण होते वर. मग आधी कशावर होते? तुम्ही काय विचार? नाही मला पण कळलं पाहिजे ना. अंडी कशा होते ते? बाकी काय काय नाही हो, घरी असताना ते चड्डीवर असतात ना. काय गरम होतं, वाच येत नाही. खोली छोटी आहे ना. आता तुम्ही एवढी असते तर हवा कशी येणार आतमध्ये? नाही तसं ना. बरं वागणूक कशी आहे? तसं नाहीच आहे म्हणजे सांगण्यासारखा. म्हणजे तसं चांगला आहे माणूस, पण तसं काय नाहीये. म्हणजे आनंदात ठेवतो मला. काय कधी काय कमी पडू दिला नाही. पण तसं काय सांगण्यासारखं. मी तुम्हाला कधी आनंदात ठेवतो? काही बोलताय तुम्ही? ते खरातांबद्दल विचारला ना? नाही मला जरा पासपोर्ट कोणाला हवाय? त्यांना हवाय ना. मग तुमच्या नवऱ्याची वागणूक मला काय सांगता वाय? आणि तुमच्या नवऱ्याची वागणूक विचारून मी काय करू? काय करणार तुम्ही? मी नाही काय करू शकले. सगळे देव केले, भगत केले, पृथ्वीवरचा एक देव सोडला नाही. काय सांगता वाय? माणूस काय गोव्याला जायचा काही थांबतच नाही. काय म्हणजे काय सांगण्यासारखंच नाही. कायच नाही. म्हणजे लग्न झाल्यापासून आमच्यात कायच नाही. म्हणजे भांडणं काय झालं नाही. म्हणजे तसं काय
चांगलं आहे अरे अहो ते माझ्या वागणुकीविषयी विचारतायत. मी वागणूक यांची वागणूक कशी अरे, आहे? ह्यांच्याबद्दल होय, हा. हा माणूस तसा वाईट नाही आहे ना. नाही तसं काय नाही म्हणजे कसा आपण याला बाहेर गावी पाठवला तर आपल्याला लाज आणणार नाही ना. तसं काय नाही ना, म्हणजे लाज बीज नाही एवढा नाही करणार. नाही ना. पण ह्याच्या आधी ना इथं ना देशपांडे नावाचे राहायचे. इथं हा त्यांना पासपोर्ट देऊन टाका ना. ते गेले की कसे चालीचं नाव काढतील ना. होय का? अहो, देशपांडेंचा इंग्लिश होय? काय ऐकशील. काय ऐकशील काय, माझं सुद्धा इंग्लिश सॉलिड आहे माहितीये. आय एम ऑल्सो फ्रॉम कॉर्पोरेट सर्कल यु नो. नाही बा, मी कधी काय ऐकलं नाही. हे तारा लावून असतात ना, कधी काय ऐकलं होय नाही. का? पण तो देशपांडे हो हा. आमचे हे खरात आणि देशपांडे हा. रात्री 10 नंतर इंग्रजी मध्येच बोलतात. काय सांगता होय का? म्हणजे? म्हणजे माझ्यासारखंच आहे का नाही. म्हणजे हो, मला दिवसाचा इंग्रजी जमत नाही. माझा रात्री 10 नंतर इंग्लिश फुलतं का नाही. काय सांगता. दॅट्स व्हाय फर्टिलायझर द्यान शाला लिव्ह हॅव्हिंग टू पर्सनली नथिंग एल्स. अहो खरं तर तुम्ही जायला पाहिजे अमेरिकेत. काय तर ड्युटी पडली ना माझी, त्याच्यामुळे मला जात इथे माझ्यासाठी चाललंय ना हो, सगळं. हो, हे बरं बरं, मला सांगा काय माणूस आहे घरात हा? माणसं किती आहेत तुमच्या? आता तशी 2च आहेत त्यांच्या घरात माणसं. हा. पण आता तिकडे जाऊन आल्यावर काय सांगता येत नाही ना. म्हणजे काय ग मला काकू काय बोलताय तुम्ही हे. अगं नाही तसा आमचे हे खरात हा. मला सांगत होते काय? तिकडे कसे सगळे गोरे असतात ना. हा, हा. आणि आपली त्वचा त्यांना जाम आवडते. मग तिकडनं येताना एक गोरी मॅडम घेऊनच येतात ना ते. आणि त्यांचं कसं हो सगळा मोकला ढाकला. होय नाही मंगळसूत्र आणि मग कुंकवाचा भार कुठं असतो त्यांना. नाही काय होय. खरा घालणाऱ्या बायका त्या हा. त्यांना कुठं पदराचा सोस आहे. नाही नाही, मी सुद्धा ऐकलेलं आहे का नाही. हो म्हणजे आपल्याकडचे बापे तिकडे जातात ना तर तिकडच्या बायकांना बघून ना पागलतात का ना. मग मग काय आहे, तिकडे एक तर थंडी आणि बर्फ, पाय घसरायला केवढा वेळ जातो. हो बाई. हे, कठीण असतं आणि बाई. आणि तिथला कायदा लय कडक आहे. हा. आपल्यासारखं नाही आहे. लग्न करायला लागतं माहिती आहे. तुम्ही माझी शपथ घ्या. काय? माझी शपथ घ्या. तिकडे गेल्यावर कुठल्याही बाईकडे बघणार नाही, कुणाशी बोलणार नाही. आधी शपथ घ्या अगं माझी. काय त्यांच्यावर. अगं हो बाई हो, हे बघ म्हणजे काही असलं तरी आहे ना, माझ्या मनात तसं काही येणार नाही तिथे. मी कामासाठी चाललोय ना, मग माझ्या मनात कसं येणार. नाही नाही, तुमच्या नाही येणार हा, हो. बर. तुमच्या नाही यायचा, पण त्यांच्या मनात काय आपल्याला थोडीच माहिती आहे. बरोबर आहे. हो कसं आहे, मांग माझं ओळखीचा एक माणूस तिकडे घ्यायला होता. अरे तर तिथल्या बाईन त्याला आपलासा करून घेतला. काय सांगता? डायरेक्ट इकडे नोटीस आली का नाही. त्यांचं कसं आहे माहितीये काय, कसं आहे? अंगठीनी 2 पेक ह्याच्यात सगळं लग्न होतं. बरोबर आहे. आपल्यासारखा पसारा कुठं ये, असतो हालत इथे? करा अमुक करा असं काही नाही का नाही. कसं आहे, कुठल्याही बाईचा नवरा जर जायचं असेल ना तर तिने ना सावध राहायला पाहिजे. या एकदम बरोबर बोलतात. हा. सावध बाईनं राहायलाच पाहिजे. आमचे हे खरात सांगत होते त्यांच्या ऑफिसात पण असा एक मित्र होता. होय. गेला ना बायको राहिली इथं एकटी बिचारी. अरे देवा. बाईनं सावध राहायला पाहिजे. हा. आमचे हे जातात ना गोव्याला. हा. मी काय बाई त्यांना एकटं सोडत नाही. होय. दिवसात ना 10 वेळा फोन करते. काय वो कुठं आहो? कोण आहे बाजूला आधी दाखवा मला. व्हिडिओ कॉल करते ना त्यांना. होय काय? सोडत नाही. नंतर कसे कंटाळतात ना हा. मग 2 तास बंद करून ठेव. मोबाईल जीवाला एवढा खोर लागतो माहितीये. होय काय. कोण असल बाजूला, काय असल, चांगली असल काय. हा? नाही, म्हणजे नसेल तर चांगलंच आहे ना. हा, ते- मग बाई हा. ते तर फक्त 1च दिवस जातात. हम्म. ये तर 10 दिवस जाणार आहेत बाई. काकू काय खरं नाही. तुम्ही ना तुम्ही यांना पासपोर्ट देऊ नका. अगं काय देऊ नका. अगं मला पहिल्यांदा संधी मिळते विदेशवारी करण्याची, तर जाऊ दे ना मला. नाही आपण दोघं नंतर जाऊ फिरायला. अगं, पण- खूप पैसे कमवू तेव्हा जाऊ. दाखवू सांगा ना पासपोर्ट नका देऊ यांना. अगं तू रडते. नको देऊ यांच्याकडे गेल्यावर. थांब, तू रडू नकोस ग. तू रडू नकोस. आमचे हे खरात खड्ड्यात गेले तुमचे खरात. कळलं तुम्हाला काय गोंधळ घालायचा ना, तो गोंधळ घाला. मला कळलेलं आहे काय करायचं. तुमचा प्रॉब्लेम आहे ना, माझं काय माझ्या problem? लक्षात आलेलं काय आहे. झालं? जरा इकडे आहे ना 2 मिनिटं. काय, काय? 2 मिनिटं इकडे. हे बघा, हे सगळं आहे हा. ना मिटवून टाका. हे घ्या 100 रुपये. लाच मी लाच घेणार वाटलं तुम्हाला. अच्छा एवढीच नाही का. मग ठीक आहे 500 दोन्ही 600. तेव्हा तर खिशात बर काय हो आवाज फोडीन. खिशात ठेवलं होतं. म्हणजे तुमचा पासपोर्ट आता रिजेक्ट करतो. अहो पण ते ह्या मोरेला लाच. नाही. अरे एक वेळ शिवी दिली तरी मला परवडाल. असं करू नका. असं काय करू नका. अगं अरे मोरेला लाच देणारा आतापर्यंत अमेरिकेत गेलेला नाही काय नाही, समजलं.